नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अद्वैत आणि कला दोघंही आता खरेंच्या घरी जायला निघालेले असतात. त्यावेळी एक मुलगा हा गाडीला आडवा येतो, त्यामुळे अद्वैत पटकन गाडीचा ब्रेक दाबतो. त्यामुळे गणपती समोर जी चाफ्याची फुलं ठेवलेली असतात ते आता कलाच्या हातामध्ये येतात. कला आता त्यांचा वास घेते आणि म्हणते की बघितलंस, तू घेतलेली सोनचाफ्याची फुलं शेवटी माझ्या हातामध्ये आलीच. तर इकडे संगीताने जे जेवण बनवलेलं असतं ते ती सोहमला सांगते की टेस्ट करून बघा. सोहम सांगतो की टेस्टी आहे, परंतु यामध्ये ना जरा तेल आणि तिखट जास्त आहे आणि दादा हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळे त्याला हे नाही आवडणार, तुम्ही कमी तिखटाचं करा. तर काजू म्हणते की अरे मला तर वाटलं होतं की त्यांना जास्त तिखट लागेल, कारण शेवटी जसा स्वभाव तसंच अन्न लागतं ना. संगीता आता काजलला मारते आणि म्हणते की काही पण काय बोलतीयस. सोहम हसायला लागतो तेव्हा काजू सोहमला म्हणते की काय रे, तुला काय झालं दात काढायला, चल काम आवरायला. संगीता आता सोहम समोर हात जोडते आणि म्हणते की सोहमराव प्लीज मला माफ करा, ही आमची काजू आहे ना, ही काही पण बोलते आणि हिला कसं बोलायचं ना ते अजिबात कळत नाही. सोहम म्हणतो की अहो काकू, मी आता मदत करायला चालू ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि मग सोहम आणि काजू दोघंही आता काम आवरायला जातात. तेव्हा काजू आता सोहमच्या जोरात पाठीवर मारते आणि हे बघून तर संगीता शॉकच होते आणि म्हणते की काय करायचं ह्या मुलीचं, कशी वागते ही कलाच्या धीरासोबत, ही पोर तर माझा जीवच काढणार आहे. तर कला आणि अद्वैत गाडीमध्ये येत असतात. अद्वैतने पहिल्यांदा साजिरी गोजिरी जोडी हे गाणं लावलेलं असतं. नंतर अद्वैत ते बंद करतो आणि मग गाणं लागतं चाफा बोले ना चाफा चाले ना. हे बघून मात्र कलाला हसायला येतं. अद्वैत तिच्याकडे रागाने बघत असतो तेव्हा कला म्हणते की सॉरी. तर इकडे कला आता रद्दीचा जो बंडल असतो तो सोहम पुढे आणते आणि म्हणते की चल ही रद्दी नीट जमा कर आणि व्यवस्थित गोळा कर. सोहम आता टेन्शन मध्ये आलेला असतो की ह्या रद्दीचं नक्की काय करायचं आहे. तो कन्फ्युज असतो. काजू त्याला म्हणते की काय झालंय. सोहम म्हणतो की तू जरा मला एक्सप्लेन करशील का, म्हणजे ह्या न्यूजपेपरचं काय करायचंय नक्की. तेव्हा काजू म्हणते की एक मिनिट, याला न्यूजपेपर नाही म्हणत, याला रद्दी म्हणतात आणि तुमच्याही घरी रद्दी येत असेल ना, मग तुम्ही काय करता त्याचं. तेव्हा सोहम म्हणतो की आमच्या घरी रघुच हे सगळं बघतो. थांब मी एक काम करतो, मी रघुला कॉल करतो की आता रद्दीचं काय करायचं. काजू म्हणते की काय डोक्यावर वगैरे पडलाय का, आता त्या रघुला जर तू कॉल केला तर तो रघु जास्त शॉक होईल, जाऊ दे मी रद्दीचं काम करते, तू हे पडदे लाव. तर सोहमला ते पडदेही लावता येत नसतात. सोहमला एकही काम करता येत नसतं. काजू सोहमला म्हणते की तू एकच काम कर, फक्त इथं बसून घे आणि अजिबात मला मदत करू नको. मी कशाला बोलवलं काय माहिती तुला, मदत तर काही करत नाहीयेस मला. काजू आता एका जागेवर सोहमला तिथे बसवून ठेवते. तर कला आणि अद्वैत येतच असतात. कलाच्या घरी जाण्यासाठी अद्वैतला एका छोट्या गल्लीतून गाडी घ्यावी लागते. त्यामुळे येणारे जाणारे लोक कसेही चालत असतात, त्यामुळे अद्वैतची फार चिडचिड होत असते. तर इकडे सोहम म्हणत असतो की बापरे दमलो मी. तर काजू म्हणते की काय रे, कसा काय दमला तू, काम तर तू काही केलं नाही, तू कामाचा विचार करून करूनच दमला असेल, घे चल पाणी घे. सोहम आता पाणी घ्यायला जातो. काजल पुन्हा तो ग्लास मागे ओढते आणि म्हणते की काय रे, तुमच्यामध्ये जेव्हा पाणी प्यायचं असतं तेव्हा तुम्ही पाणी पिता की त्या रघुला पाणी वगैरे प्यायला लावता तुमच्यावरचं. तेवढ्यातच तिथे मावशी आणि संगीता येतात. मावशी म्हणत असते की काय ग, तो तुला एवढा मदत करतोय आणि त्यालाच का बरं बोलते तू. काजू म्हणते की काय मावशी, याला काही कामं वगैरे जमत नाही. संगीता म्हणते की हो मग तुला तर खूप कामं जमतात नाही का. आणि ती सोहमला सांगत असते की सोहमराव तुम्ही या पोरीचं काही ऐकू नका बरं का, हिला काही कामं येत नाही. तर आता सोहम मात्र काजूवर हसत असतो. संगीता म्हणते की आता अद्वैतराव आणि कला येतच असतील. सोहम उठतो आणि म्हणतो की आता मी निघतो आणि प्लीज त्यांना काहीही कळू देऊ नका की मी इथे आलो होतो म्हणून. सोहम आता तिथून निघालेला असतो. तर कला आणि अद्वैत आता घरी आलेले असतात. कला जेव्हा घर बघते तेव्हा पटकन गाडीच्या खाली उतरते, पिशवी घेते आणि घरात जाणारच असते. तितक्यातच आजूबाजूच्या बायका तिथे येतात आणि म्हणतात की अरे बघा बघा कला आली आहे. सगळ्या बायका आणि आजूबाजूचे लोक आता कलाला बघण्यासाठी तिथे जमा झालेले असतात. तर बाहेरचा गोंधळ ऐकून आता संगीता, मावशी आणि काजू देखील बाहेर आलेले असतात. संगीता आता कला आणि अद्वैतची सगळ्यात पहिल्यांदा नजर काढते आणि दोघांचंही औक्षण करते. संगीता आता कला आणि अद्वैतला म्हणते की या तुम्ही घरामध्ये. तर एक शेजारची बाई म्हणते की नाही नाही, असं नाही तिला आतमध्ये जाऊन देणार, नवीन नवीन लग्न झाले, नाव तर घ्यावंच लागेल दोघांनाही. बायका आता अद्वैतला फोर्स करू लागतात. त्यामुळे अद्वैत आता नाव घेतो की लग्न मंडपात घरची मंडळी तिच्यावर जडली आणि खरेंची कला गळ्यातच पडली. आता हे नाव ऐकल्यावर सर्वजण हसायला लागतात. अद्वैतने आता असा उखाणा घेतलाय म्हटल्यावर कला सुद्धा आता त्याच्या विरुद्धच उखाणा घेते आणि म्हणते की नाकावर राग आणि गालांचे फुगे, इगो घेऊन बाजूला अद्वैतराव उभे, माहित नाही अजून काय काय सहन करावं लागेल मला, परंतु पुरून उरेल तुम्हाला ही कला. आता कलाचा उखाणा ऐकून सुद्धा बाकीच्या बायका हसत असतात. तर संगीता कलाला म्हणत असते की अगं कले जरा नीट उखाणा घे. बाबा म्हणतात की अगं संगे केव्हाचे ते दोघं जण बाहेर उभे, त्यांना आतमध्येही येऊ दे. कला आता आतमध्ये आलेली असते आणि जेव्हा ती सामान बघते तेव्हा बाबांना ती म्हणत
असते की हे काय बाबा, माझं अर्धवट राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करताय ना. बाबा म्हणतात की जाऊ दे ना कले, हे सगळं सोड, आता तुम्ही आतमध्ये चला बरं. तर कला म्हणते की एखादा विषय कसा टाळावा ना हे तुमच्याकडनं शिकावं. तर इकडे काका हे त्यांच्या स्टाफला बोलत असतात आणि म्हणतात की उद्याच्या उद्या मला डिझाईन्स हवाय, आत्ताच रेडी करा. रजनी काकांना म्हणते की अहो ऐका ना, मला तुमच्याशी एक बोलायचं होतं. गेली काही दिवस झाले मीही माझ्या माहेरी गेली नाहीये, मी जरा माझ्या माहेरी जाऊन येऊ का? आज कलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला आणि मलाही माझ्या माहेरची खूप आठवण आली. काका म्हणतात की कशाला जायचंय तुला तिकडे, आता एवढं मोठं घर आहे आपलं. रजनी म्हणते की अहो मला तिकडे जाऊन काकांशी, आईशी, बाबांशी गप्पा मारायच्यात, आईच्या हातचं जेवण सुद्धा खायचंय. तर काका म्हणत असतात की आता जर तुला जेवायचंच आहे तर इथंच जेव ना, तुला अंजू 10 पक्वान्न बनवून देईल. आणि हो, आता तू तिकडे गेली म्हटल्यावर आबा मला तिकडं तुला आणायला पाठवतील आणि मला तिकडे यायला अजिबात आवडत नाही. रजनी म्हणते की हो, सोहमच्या टाइमला मी तिथे जास्त दिवस राहिले होते, नाहीतर एका दिवसातच परत यायची. आणि आई बाबा सुद्धा खूप थकले, तो मला फक्त एकदा त्यांना भेटायला जाऊ द्यात. तेव्हा काका आता तिला स्पष्टपणे सांगतात की मी एकदा सांगितलं ना, तू तुझ्या माहेरी जायचं नाही म्हणजे नाही, विषय संपला असं म्हणून आता ते तिथून निघून जातात. तर रजनीला मात्र मागे फार वाईट वाटत असतं. तर इकडे सरोजला खूप राग आलेला असतो, कारण अद्वैत हा कलाच्या माहेरी गेलेला असतो. आता त्या गोष्टीचा फायदा रोहिणी घेते आणि रोहिणी तिथे येते. सरोज तिला बघते आणि म्हणते की काय आहे, कशाला आली आहेस इथे? रोहिणी म्हणते की अगं तू खूप इरिटेट झाली होती ना, म्हणून तुझ्यासाठी सरबत घेऊन आले. आणि अगं माहिती आहे की कलावर तुझा राग आहे, परंतु हा राग धरून किती वेळ तू राहणार आहेस? शेवटी आज ना उद्या अद्वैतसाठी तुला कलाला ऍक्सेप्ट करणंच आहे. तू बघितलंस ना, अद्वैत तर आताच त्या कलाचं सगळं काही ऐकायला लागलाय. सरोज म्हणते की हे बघ रोहिणी, तू उगाच माझं डोकं फिरवू नको, कारण ऑलरेडी माझं डोकं खूप फिरलेलं आहे. आणि त्या कला खरेचं नाव सुद्धा माझ्या समोर घेऊ नको. रोहिणी म्हणते की अगं वहिनी काय बोलतीयस तू हे? ती आता कला खरे नाही राहिली आहे, ती कला अद्वैत चांदेकर आहे आता. आणि तिला नावाचा तरी मान दे, कारण सध्या का होईना तुझा लाडका मुलगा तिच्याशी जोडला गेलाय असं म्हणून आता थिणगी टाकून रोहिणी तिथून पळालेली असते. तर आता सर्वजण उभे असतात. अद्वैतला त्यांनी सोफ्यावर बसवलेलं असतं, टेबल फॅन चालू असतो आणि तो अद्वैतला इरिटेट करत असतो. अद्वैत मनात विचार करतो की अच्छा, म्हणजे हे घर आहे तर यांचं. लग्नाच्या वेळी तर भलतंच दाखवलं होतं, आणि एवढ्याशा घरामध्ये किती लोक राहतात, कुठपर्यंत बसणारे काय माहिती मी या घरामध्ये. अद्वैतला मात्र फार गरम होत असतं, कारण फॅन हा स्लो असतो. तर बाबा म्हणतात की अद्वैतराव तुम्हाला फार गरम होतंय का? आणि मग बाबा आता स्वतःच्या हाताने फॅनची दिशा बदलवतात आणि स्पीडही वाढवतात. तर इकडे नैना मात्र आरामात घरी आलेली असते आणि नोकरांना आता ती कामं सांगत असते की मला हे खायला घेऊन या, ते खायला घेऊन या, आणि म्हणत असते की मावशीच्या इथे येण्याची ही एक मज्जा आहे मात्र, की मनासारखं राहायला भेटतं, खायला भेटतं, आणि इथे तर मावशीच्या बेडरूम मध्ये सुद्धा टीव्ही आहे, सॉलिड आहे. तर इकडे संगीता आता अद्वैत पुढे काही पदार्थ ठेवते आणि म्हणते की हा फराळ मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलाय, जावई बापू थोडासा खाऊन बघा ना. तर अद्वैत आता आजूबाजूला बघतो तर खिडकीत सुद्धा लोक उभे असतात, दारातही लोक उभे असतात. त्याला मात्र फार ऑकवर्ड वाटत असतं. अद्वैत आता बर्फीचा एक घास खायला जाणार, तेवढ्यातच त्याची नजर पुन्हा त्या माणसांकडे जाते. ते असे आ करून उभे असतात. अद्वैत खात असतो, परंतु लाळ मात्र त्यांच्या तोंडात टपकत असते आणि अद्वैतला पुन्हा ते फार विचित्र वाटतं आणि अद्वैत आता ती बर्फी खाली ठेवतो. अद्वैत कलाला जरा जवळ बोलवतो आणि म्हणतो की हे सगळं काय आहे आणि हे सगळं माझ्याकडे असे का बघताय, म्हणजे जसा काही कोणी सर्कशीतला प्राणी वगैरे बघितलाय तसंही इथे सर्कसच चालू आहे. तर कला म्हणते की अच्छा, म्हणजे सर्कस असेल तर आजच्या सर्कशीतलं तरी तूच आकर्षण आहेस. अरे तू तर ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना, आणि कोणीतरी पहिल्यांदा आमच्या खालच्या आळीमध्ये एवढा ग्रेट माणूस आलाय, त्यामुळे सर्वजण तुझ्याकडे कौतुकाने बघताय, परंतु तुम्हा चांदेकरांना काही कौतुक वगैरे कळतंय. कला आता सावंत मावशींना सांगते की सावंत मावशी, आता तुम्ही गेला तरी चालेल, म्हणजे मला आवडलं असतं तुम्ही थांबला असतात तर, परंतु चांदेकरांना मात्र एवढ्या प्रेमाची हौस कुठे, उगाच त्यांना आल्याला प्रेमाचा अजीर्ण नको असं म्हटल्यावर ते सुद्धा वाईट न मानता आता तिथून निघून जातात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत दोघंही आता हॉलमध्ये बसलेले असतात आणि दोघंही एकाच वेळी रिमोटवर हात ठेवतात, कारण दोघांनाही एका वेळी टीव्ही बघायची असते. बाबा आता अद्वैतकडे येतात आणि अद्वैतला म्हणतात की पानं वाढलीये, आता तुम्ही जेवायला येऊ शकता. अद्वैत जेवणाच्या आधी हात धुवायला जातो. त्यानंतर बाबा अद्वैतला हात पुसायला टॉवेल देतात आणि त्याच वेळी अद्वैतचं लक्ष जातं नैनाच्या ड्रेसवर. नैनाचा ड्रेस तिथे सुकायला टाकलेला असतो आणि त्याला आठवतं की हा तर नैनाचा ड्रेस आहे, आणि मग तो विचार करतो की नैनाचा ड्रेस इथे कसा काय, याचा अर्थ नैना सुद्धा इथेच कुठेतरी आहे. मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.